सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला धनैया सर अक्कलकोट आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। कृपया खूप विद्यार्थी मला फोन करून आणि मेसेज करून विचारत आहे की पेपर पुढे जाईल का खरं तुम्ही सांगितलं का, खरं सांगा नाहीतर बघा असं मला धमकी देऊ नका हो पेपर पुढे जाणार का नाही जाणार। एक अंदाज मी सांगितलेला आहे पुढे जाईल म्हणून, एक अंदाज सांगितलेला मी। खरं सांगा काय पण सांगायला लागलो धमकी देऊ नका पुढे गेलं तर ठीक, नाही गेलं तर ठीक, तुम्ही मात्र सिरियसली आणि अभ्यास करा। ओके, आणि तुमच्या अभ्यासावर तुमचा व्यवस्थित लक्ष असला पाहिजे, तुमच्या अभ्यासावर तुमचा पूर्ण आपण काय म्हणतो कॉन्फिडन्स असायला पाहिजे। 7 एप्रिलला घेऊ द्या, त्याच्या अगोदर घेऊ द्या, अभ्यास झाला असेल तर 100%। आणि काही विद्यार्थी फोन करून सर पुढं जाऊ नये हो कारण आम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे, पेपर होऊन जाऊ दे एकदा आम्ही लिहितो म्हणून। ज्यांचा कंप्लीट अभ्यास झालेला आहे ते विद्यार्थी म्हणतात आताच ह्याच वेळी पेपर होऊ द्या म्हणतात। मी एक अंदाजाने काय सांगितलं पेपर पुढं जाईल म्हणून, पालघर जिल्ह्यात इलेक्शन होणार आहे ना, आणि बाकीच्या 5 जिल्ह्यातसुद्धा इलेक्शन होणार आहे। 7 एप्रिल रोजी परीक्षा ज्या दिवशी आहे त्या दिवशी इलेक्शनचं ड्यूटी आहे, जे ट्रेनिंगचं ड्यूटी आहे, त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना एक्झाम देता येत नाही। मग ते विद्यार्थी पुणे विद्यापीठाला विनंती केलेलं आहे की सर पेपर पुढं जाऊ द्या म्हणून, कारण जे शिक्षक आहेत, जे टीचर्स आहेत, जे जे ड्युटीला आहेत ते सगळं ट्रेनिंगसाठी त्यांना अडचण येतो। आणि अजून एक काय आहे का, हे परीक्षा पूर्ण करण्यासाठी ह्या प्रोसिजरमध्ये अनेक प्राध्यापक लोक ड्युटी करीत असतात। मग तिकडे इलेक्शनची ड्युटी आणि हे परीक्षेची ड्युटी हे होत नाही, म्हणून एक अंदाजाने सांगितलं की पेपर पुढं जाईल म्हणून। उद्या तुम्हाला कळेल पेपर पुढं जाणार आहे का नाही जाणार, कारण विद्यापीठामध्ये आमचे काही मित्र आहेत त्यांनी जाऊन आता विचारलेले आहेत। आमचेच अक्कलकोटचे एक नेता आहेत, त्यांनी पण जाऊन आपले बनसोडे सर आहेत, त्यांनी पण तिथं जाऊन विचारलेले आहेत। आणि एक इंग्लिश पेपराचा एक रिपोर्टर आहेत, ते सरसुद्धा विचारले आहेत। बघूया उद्यापर्यंत तुम्हाला कळेल पेपर पुढं जाणार आहे का नाही जाणार आहे। पुढं जाऊ दे न जाऊ दे, तुम्हाला 7 तारखेच्या आधी पेपर 1बद्दल जेवढं माहिती मी तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न करतो। आपण अभ्यासकडे वळूया। ओके, थँक्यू सो मच। पुन्हा तेच प्रश्न विचारू नका पुढं जाणार आहे का नाही जाणार आहे ओके, चला नमस्कार। आता आपण ह्या व्हिडिओकडे बघूया। कोणता व्हिडिओ? पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT मध्ये एक नवीन कन्सेप्ट आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज। दरवेळी प्रोग्रॅमिंग लँग्वेजवरून प्रश्न विचारत आहे आणि ह्यापूर्वी विचारलेले होते। हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 2 मार्क 100% मिळतो। चला, प्रोग्रॅमिंग लँग्वेज, कॉम्प्युटरला एक लँग्वेज आहे, कॉम्प्युटरची भाषा आपण म्हणतो। ओके, कॉम्प्युटर रन होण्यासाठी, कॉम्प्युटरचं काम करण्यासाठी, कॉम्प्युटरचा प्रोसेस पूर्ण होण्यासाठी कॉम्प्युटरला काही भाषे आहे, विशेष म्हणजे 3 भाषा प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणतो आपण। प्रोग्रॅमिंग लँग्वेज सध्या 3 आहे, 3 भाषा आहे। पहिला भाषा आहे मशीन लँग्वेज, दुसरा भाषा आहे असेंब्ली लँग्वेज आणि तिसरा भाषा आहे हाय लेवल लँग्वेज। लक्षात ठेवा, मशीन लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज। त्यानंतर लँग्वेज प्रोसेस आहे, लँग्वेज प्रोसेसर, असेंब्लर आहे, इंटरप्रिटर आहे आणि कंपाइलर आहे। ओके, 100% ह्याच्यावरनं प्रश्न विचारतात। आता बघूया अगोदर मशीन लँग्वेज म्हणजे काय। मशीन लँग्वेजला आपण कॉम्प्युटर लँग्वेज असे म्हणतो। कॉम्प्युटर जेव्हा सुरू झाले, जेव्हा कॉम्प्युटरचा पहिला जनरेशन होता त्यावेळी मशीन लँग्वेज यूज करत होते। मशीन लँग्वेजमध्ये 0 to 1 हे बायनरी लँग्वेज वापरत होते। बायनरी लँग्वेज लक्षात ठेवा, मशीन लँग्वेज म्हणजे ह्याला कॉम्प्युटर लँग्वेज असे म्हणतात। मशीन लँग्वेजला आपण बायनरी लँग्वेज असे सुद्धा आपण म्हणतो। 0 ते 1 हे डिजिट ह्याच्यामध्ये वापरतात। ओके, नंबर्स वापरतात। कॉम्प्युटर अंडरस्टँड्स ओनली मशीन लँग्वेज, कॉम्प्युटरला मशीन लँग्वेजच अंडरस्टँडिंग होतो, दुसरं कन्नड भाषा, मराठी भाषा अंडरस्टँडिंग होत नाही, त्याला मशीन लँग्वेजच पाहिजे। आणि मशीन लँग्वेजला आपण फर्स्ट जनरेशन लँग्वेज असंही म्हणतो।
व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेजला आपण कॉम्प्युटरचा सेकंड जनरेशन लँग्वेज, 1940 ते 1950 हे फर्स्ट जनरेशन, 1950 ते 1960 ह्या दरम्यानातील जे कॉम्प्युटर होते त्या कॉम्प्युटरला सेकंड जनरेशन कॉम्प्युटर असे म्हणतात. सेकंड जनरेशन कॉम्प्युटरमध्ये असेंब्ली लँग्वेज वापर करण्यात आलेली आहे. असेंब्ली लँग्वेजमध्ये लेटर्स वापरतात, अक्षर वापरतात. नंबरच्या ऐवजी जे 0 ते 1 जे डिजिट आहे हे डिजिट नंबर ऐवजी अक्षर वापरतात. कशामध्ये? असेंब्ली लँग्वेजमध्ये. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हाय लेवल लँग्वेज. आता सध्या जे कॉम्प्युटर आहे, आत्ताच्या सगळ्या कॉम्प्युटरमध्ये, सगळ्या मोबाईल्समध्ये आपण जे प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापर करतो, आत्ताच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज हा हाय लेवल लँग्वेज आहे. मशीन नाही, असेंब्ली नाही. आत्ता जे आपण लँग्वेज वापर करतो कॉम्प्युटरमध्ये ते सर्वच्या सर्व लँग्वेज हा हाय लेवल लँग्वेज आहे. मोस्ट ऑफ द प्रोग्राम्स आर युजिंग हाय लेवल लँग्वेज. फॉर एक्झाम्पल C++. आता एकदा प्रश्न असा होता की C++ हे काय आहे हे विचारले. C++ इट इज हाय लेवल लँग्वेज. एकदा हा प्रश्न होता. व्हॉट इज मीन बाय जावा? जावा इज हाय लेवल लँग्वेज. सध्या कोणत्या प्रकारचा लँग्वेज कॉम्प्युटरमध्ये यूज होत आहे? जास्तीत जास्त हाय लँग्वेजचा वापर होत आहे. फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनमध्ये लो लेवल लँग्वेज यूज्ड केलेलं आहे. लो लँग्वेज फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन म्हणजे लो लँग्वेज यूज केलेलं आहे. थर्ड आणि फोर्थ जनरेशनमध्ये हाय लेवल लँग्वेजची वापर करण्यात आलेले आहे. आता प्रोसेसर, हेही नेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. लँग्वेज प्रोसेसर 3 आहे. पहिल्यांदा असेंबलर. असेंबलर म्हणजे काय? असेंब्ली करणे. असेंबलर ह्याचा अर्थ काय आहे? असेंबलर म्हणजे इट कन्वर्ट्स असेंब्ली लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज. बघा, मूळ कॉम्प्युटर कोणत्या भाषेत समजून घेतो? मशीन लँग्वेजमध्ये. म्हणजे असेंब्ली लँग्वेजपासून मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे प्रोसेस आपण उपयोग करतो त्या लँग्वेज प्रोसेसरला आपण असेंबलर असे म्हणतो. असेंबलर लक्षात ठेवा. त्याचा मराठी अर्थ गरज नाही. असेंबलर म्हणजे असेंब्ली लँग्वेजचा कन्वर्शन इनटू मशीन लँग्वेज. दुसरा आहे इंटरप्रिटर. इंटरप्रिटरचा अर्थ काय आहे? कन्वर्ट्स हाय लेवल लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज. हाय लेवल लँग्वेजच्या मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि कन्वर्ट करत असताना लाईन बाय लाईन कन्वर्ट करत असेल, लाईन बाय लाईन ट्रान्सलेशन करत असेल, लाईन बाय लाईन त्याचं कन्वर्ट म्हणजे भाषांतर करत असेल, ट्रान्सलेशन करत असेल, त्याचं परिवर्तन करत असेल तर त्याला इंटरप्रिटर असे म्हणतात. आणि तिसरा आहे कंपाइलर. इट कन्वर्ट्स द हाय लेवल लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज बाय होल. प्लीज लक्षात ठेवा. माझा व्हिडिओ उग वरून बघू नका. व्हेरी सिरियसली आय एम टेलिंग यू, व्हेरी ऑथेंटिकली आय एम टेलिंग यू. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात बरं का. जास्त वाचन करायची गरज नाही. जेवढे मी सांगतो हे परफेक्ट तुमच्या लक्षात ठेवा. असेंब्लर म्हणजे काय, इंटरप्रिटर म्हणजे काय आणि कंपाइलर म्हणजे काय. असेंब्लर म्हणजे काय? असेंब्ली लँग्वेजचं कन्वर्टेशन मशीन लँग्वेजमध्ये करत असेल तर त्याला असेंब्लर म्हणा. इंटरप्रिटर म्हणजे हाय लेवल लँग्वेजच्या मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करत असेल आणि तेही लाईन बाय लाईन करत असेल तर त्याला इंटरप्रिटर म्हणा. आणि तिसरा आहे लँग्वेज प्रोसेसर कंपाइलर. हाय लेवल लँग्वेज म्हणजे इट कन्वर्ट्स द हाय लेवल लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज बाय होल. हाय लेवल लँग्वेजच्या मशीन लँग्वेजमध्ये पूर्णपणे भाषांतर करत असेल म्हणजे कन्वर्ट करत असेल तर त्याला कंपाइलर असे म्हणतात. लक्षात आलं. प्रोग्रॅमिंग लँग्वेज किती आहे? 3 आहे. मशीन लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. आणि लँग्वेज प्रोसिजर किती आहे? 3 आहे. असेंब्लर, इंटरप्रिटर आणि कंपाइलर. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.